अध्यक्ष महोदय धन्यवाद. आपण ही मला संधी दिली प्रश्न विचारण्याची. ही जी घटना घडली अर्थातच त्याच्यात जी ट्रॅफिकची कोंडी झाली किंवा लोकांचे जे हाल झाले त्याच्यावर आम्ही सगळे व्यक्त झालो. इथे आता त्याच्यावर उत्तर पण सरकारने दिलेलं आहे आणि मग उपाययोजना झाल्या. महत्त्वाचा विषय हा आहे अध्यक्ष महोदय की जी ही घटना घडली त्याच्यात एक व्हॉलेटाईल कंपाऊंड होतं. माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की अशा ज्या घटना कदाचित पुढे पण घडू शकतात, कारण आपल्याकडे जसं मुंबईतच HPCL आहे, BPCL आहे, एजीस आहे, सी लॉड आहे, अशा अनेक कंपन्या ज्यांची ही वाहतूक चालत असते आत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना करताना दोन गोष्टी, एक हजार्डस मटेरियल व्हेकल टाईप एच्या ते आपण घेणार का, कारण आपलं एक महत्त्वाचं शहर आहे, तसंच पूर्ण शहर आहे. ह्या वाहतूकच्या ज्या गोष्टी असतात, मग कुठे ॲक्सिडेंट घडू शकतो, कुठे उलटं होऊ शकतो ट्रक, तर ते आपण हॅझमॅट व्हेकलचे युनिट्स अशा हायवेवर उभारणार का. आणि दुसरं म्हणजे जर टनलमध्ये आग लागली तर अर्थात फायर एक्सटिंग्विशर असतोच, पण तसे युनिट्स रिस्पॉन्ससाठी आत पण आपण काही सोय करणार का, कारण वेगळ्या वेगळ्या फायरसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. कधी फोम असतो, कधी पाणी असतं, कधी सँड असते. तर ह्याच्यावर मंत्री महोदय लक्ष देऊन आपले MSRDCचे किंवा गृह खात्याचे हॅझमॅट आणि फायर एक्सटिंग्विशर युनिट्स तयार करणार का.